नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझ्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। हा व्हिडिओ फक्त हसी मजाक किंवा कॉमेडीमध्ये घेऊ नका। ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खूप छान माहिती देणार आहे आणि कुणा काय कांड केलं आहे हे सांगणार आहे। तर करू आपण व्हिडिओला स्टार्ट। 2 दिवसाखाली आमच्या गावाचे एक शेजारी गाव आहे, मी नाव घेत नाही कुणाचं, त्या गावामध्ये 1000 ते 1100 कडब्याची वळई एक राक्षसवर्तीच्या व्यक्तीनं पेटवून दिलेली आहे। 1000 ते 1100 कडब्याची वळई पेटवून दिलेली आहे, त्याला काडी लावून दिलेली आहे। काय भेटलं असेल त्याला? फुक्या, काय भेटलं तुला? भेटलं काय? हे जर व्हिडिओ तुझ्यापासून आला असला तर मला कमेंट कर की मला हे भेटलं म्हणून। भेटलं काय राजा तुला कडबं फुकून? त्या व्यक्तीकडं 10 ते 12 ढोरं आहेत फुक्या। आज त्याच्या पुढे किती मोठा प्रश्न निर्माण झाला असेल की ह्या ढोरापुढे मी टाकू काय? अरे त्या ढोरायचं पाप, त्या शेतकऱ्याचं पाप किती डोक्यावर घेणार रे फुक्या? आणि हे पाप तू कुठं फेडणार? वरून देव जर बघत असेल तर देवसुद्धा म्हणत असेल रे, खाली तुला पाठवलं मी कशासाठी? फक्त देव वाट बघत असेल की तू वरी कधी येतोस, तू वरी कधी येतोस, फक्त देव ह्याची वाट बघत असेल। जर दम आहे ना, घरात घुसून मनगटाला धरून चौकात आणायचं आणि तिथं म्हणायचं होऊ दे 2-2 हात, मार खाणं होईल अगर देणं होईल, पण पाठीमागून वार करायचा नाही रे। आणि त्याच्या शेजारीचे गाव आहे, तिथं 3 एकर लावगणीसाठी कांद्याचं रोप टाकलं होतं। ह्या अशाच राक्षसवरती अवलादीनं व्यक्तीनं अख्ख्याला रोप तणनाशकनं फवारून टाकलं। गेराटा तणनाशकनं फवारून टाकलं। काय भेटलं असेल त्याला? फक्त त्याला भेटलं त्या परिवाराचा तळतळाट आणि पाप। अरे कुणाच्या वळया फूक, कुणाचं कडबं फूक, कुणाचे कोटे फूक। तुम्हाला वाटतं का कळत नाही कुणं फुकलंय म्हणून? समजा कळतं, पण माणूस कुठं दुश्मनी घ्यावा, मान मर्यादा इज्जत राखून ग बसतं। झालंय नुकसान होऊ द्या, पण त्याला वाटतं की मी कुणाला आणि समजलंच नाही म्हणून ते काड्याला विचलतं। कुणाच्या ज्वारी ढोरं सोड, कुणाच्या गव्हात ढोरं सोड, कुणाचं हे कर, कुणाचं ते कर। अरे तू फुकल्यानं काय होत नाही रे फुक्या, फक्त देवानं फुकू नये। आणि देव ज्यावेळेस फुक्या तुझं फुकील त्यावेळेस तुझ्या 7 पिढ्या सावरणं कठीण होईल, तुझ्या 7 पिढ्या भीक मागत्याल। कारण ज्यावेळेस देव फुकतो त्यावेळेस सावरणं राजा खूप अवघड जातं। देवाचा नाद करू नको, खूप कठीण जातं सावरणं। म्हणून सांगतो माझ्या मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असताल तर जर असं तुमच्या जवळ तुमचं कुणी नुकसान केलं तर शांत बसू नका। कारण वरलाकडल्या शिवारामध्ये जर नुकसान झालं तर खाल्लाकडला जाऊन माणूस करीत नाही, एवढं लक्षात ठेवा। त्याच शिवारातला माणूस, त्याचाच शेजारी, त्याचा जवळचा व्यक्तीच करतो। कारण त्याला माहीत असतं कुठं काय, कोण कुठं गेलेलं आहे, आज यांचं कोणी आहे का नाही, आणि पूर्ण माहिती घेऊन ते काडी लावून जातो। आणि खाल्लाकडल्या शिवारात जर नुकसान झालं तर वरलाकडला माणूस येऊन नुकसान करीत नाही, ते खाल्लाकडल्या शिवारातला माणूस असतो, त्यांना पूर्ण माहिती असते आणि काडी लावून जातो। पण आपण काय म्हणतो, बाबा आपण बघितलंय का, आपण धरलंय का, मग संशयावरून चोर कसा म्हणायचं, कुणाचं कशाला नाव घ्यायचंय? अरे 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 अरे, मला सांगा, लाखो करोडो लोकांमध्ये फक्त आपण एक व्यक्तीवर संशय घेतो। का घेत असताल? काहीतरी तथ्य असेल म्हणून लाख करोडो लोकांमध्ये आपण एकाचा संशय घेतो, म्हणजे 100% कार्यक्रम त्यानंच केलेला असतो आणि हे कांड त्यानंच केलेलं असतं। भ्यायचं नाही, घाबरायचं नाही, हिंमत ठेवायची, डायरेक्ट पोलीस स्टेशनला जायचं आणि त्याच्या नावानं रिपोर्ट देऊन टाकायची। जे होईल ते होईल, पुढं बघता येईल। आणि असं जर केलं तरच त्या फुक्याला आळा बसेल, नाही तर ते आज ह्याचं केलं, उद्या त्याचं, पुन्हा त्याचं, त्याची साखळी लांबच जाते। चलत चलत ते कुणालाही काडी लावून देतो। त्याला काय 1 रुपयाची डबी, 1 काडी द्या लावून, पण पाठीमागं किती पाप त्यात किती नुकसान व्हायल्याचा विचार करतोय का तो? म्हणून शांत बसू नका। संशयित आरोपी हा
100% आरोपी असतो. संशय उगाच आपण विनाकारण कुणावरही घेत नाहोत. म्हणून सांगतो, शांत बसू नका. त्याच्या पुन्हा दिमागात नाही, त्याच्या मनात सुद्धा आलं नाही पाहिजे की कुणाचं नुकसान करावं, आणि करायचा विचार बी आला तर त्याच्या अंगाला काटा यावा. आणि असे फार बकळ नसतात गावामध्ये 1-2 असतात. गाव तिथं हागंदरी ही मन खोटी नाही. गाव तिथं हागंदरी म्हणजे प्रत्येक गावात 2-4 ही फुके असतातच. पण देवसुद्धा त्याचं फुकतो, पण थोडा टाईम लागतो त्याला फुकायला, त्याला वेळ लागते. म्हणून सांगतो राजांनो, शांत बसू नका. वेळेची वेळी त्याला सजा द्या, त्याला शिक्षा द्या. बस आज जय जवान जय किसान.